आणि कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालंय. मात्र या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी विरोधक एकनाथ खडसेंच्या घरी का गेले होते याबद्दल जयंत पाटलांनी केलेल्या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. आम्ही नाताभाऊंच्या घरी गेलो होतो, नाश्ता पाणी दिलं, स्वागत केलं होतं. नाताभाऊंनी थांबले होते बिचारे आमच्यासाठी, आणि त्यांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे. मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही तिघ चौघ गेलो शेतात, सुखाने शांत आनंदी जीवन जगतायत. सत्तेच्या नादाला लागल्यावर माणसाचं सगळं बिघडतं. एकदा सत्तेतनं बाहेर आला माणूस की माणूस अतिशय सुखी होतो, समाधानी होतो. अरे जे 15 वर्ष तुमच्या वाट्याला आलं ते 2-3 वर्ष आमच्या वाट्याला आलं, तर एवढं का वाईट वाटून घेताय? सत्ता कधीही जाऊ नये असं वाटणं ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी सत्ता जाते, सुरुवात असते ती. त्यामुळे तुम्ही 100 वर्षाचं जे काढताय ना ते दिस इज बिगिनिंग. पण नाथाभाऊ फार समाधानी वाटले. अजितदादांनी त्यांना बँकेबद्दल प्रश्न विचारले, जिल्ह्याच्या बद्दल प्रश्न विचारले, राधाकृष्णांनी प्रश्न विचारले. अतिशय दिलखुलास चर्चा आमची झाली. पण नाथाभाऊ त्या रस्त्यावर तिथे आमचे स्वागत करायला का थांबलेले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आमची गाडी येणार होती, आम्ही सहज म्हटलं नाथाभाऊ आहेत का बघू चला म्हणून. नाथाभाऊ म्हटले नाही या म्हटले. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा ये जानने के लिए हम आपके घर आए थे. महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आता बाहुबली 3 तिकडे. महाराष्ट्राला हे उत्तर ज्या दिवशी मिळेल ना, ज्या दिवशी या राज्यातला बाहुबली बोलायला लागेल, त्यावेळी भूकंप होईल असं त्यांनीच मला सांगितलेलं. त्यांनी सांगितलं मी ज्या दिवशी बोलेन ना त्या दिवशी या देशात भूकंप होईल असं त्यांनी सांगितलंय. आता ये भूकंप कब होगा? पण आम्ही त्या मार्गाने जात असताना नाथाभाऊंनी आमचं स्वागत केलं. चंद्रपूरला गेलो होतो आपण, नाही का? केलं का तिथल्या मंत्र्यांनी स्वागत आपलं? जय शोधून सांगितलं असतं तर घराच्या जवळून गेलो असतो.